श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या या YouTube चॅनलवरती. सर्वप्रथम तुम्हाला गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मग आज प्रत्येकाच्या घरोघरी बनणारा आंबोळ्या आणि काळ्या वाटाण्याची उसळ, शेगलाची भाजी. तर मी तुम्हाला आज आंबोळ्या दाखवणार आहे, पण त्या वेगळ्या पद्धतीच्या. आज मी तुम्हाला रव्यापासून बनणाऱ्या आंबोळ्या दाखवणार आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते रव्यापासून आंबोळ्या कशा बनवायच्या. तर हा 1 किलो रवा घेतलेला आहे आणि ही 1/2 किलो उडदाची डाळ आहे. ही डाळ मी आता मिक्सरला बारीक करून घेते. मग आपण ह्यामध्ये मिक्स करून त्याचं मिश्रण तयार करू. आता ही माझी उडदाची डाळ वाटून झालेली आहे आणि ती मी रव्यामध्ये मिक्स केली. तर ह्यात चवीनुसार मीठ घालूया. आणि हे मिश्रण हाताने असं मिक्स करून घेऊन आणि थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण असं मिक्स करून झालं तर ह्यात थोडं थोडं पाणी घालून ते पातळ करून घेऊ. हे बघा, हे मिश्रण आपलं मिक्स झालेलं आहे. आपल्याला हे असं एवढं घट्ट ठेवायचं, पातळ नाही करायचं. आणि हे आता आपण 5-6 तास असं झाकून ठेवूया. मग ते पीठ आलं की आपण ह्याच्या आंबोळ्या काढायच्या. तर आता हे आपलं पीठ आलेलं आहे, फर्मेंट झालेलं आहे. आता मी ह्याच्या आंबोळ्या काढते. या पिठापासून तुम्ही आपे सुद्धा करू शकता, तेही मी तुम्हाला दाखवेन. आता मी सर्वप्रथम बिड्याला तेल लावून घेते. आता हे बिड्यावरती बिड्यावर टाकलंय. आंबोळ्या कशा थोड्या जाड असतात. जाडच टाकते. हे बघा, हे असं हलक्या हाताने पसरवायचं. आता हे झाकून ठेवते आणि 2 मिनिटांनी मग आपण ही परतवू. तर आता मी पलटते. बिड्यावरती केल्यामुळे ना पटकन सुरू झाली आपली आंबोळी तयार. ही आपली उडदाची डाळ आणि रव्यापासून बनवलेली आंबोळ्या. आता मी काढून घेते बाकीच्या आणि मग तुम्हाला ताट सर्व करून दाखवते. तर अशा प्रकारे आपली गोकुळाष्टमी स्पेशल थाली तयार झाली आहे. ह्या आपल्या रव्याच्या आंबोळ्या बघा तुम्ही किती सॉफ्ट. ह्या रव्याच्या आंबोळ्या, शेगलाची भाजी, काळ्या वाटाण्याची उसळ, दही आणि श्रीखंड. आता तुम्हाला मी ह्याच रव्यापासून आप्पे कसे बनवतात हे पण मी दाखवणार आहे. ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. तर तुम्हाला ही रव्यापासून बनवलेली आंबोळी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग या जेवायला.